विरारच्या नवापूर परिसरातील 7 सी रिसॉर्टवर अखेर पालिकेने हातोडा चालवलेला आहे। आणि असं म्हणतात ना, आपला ते पोरग आणि दुसऱ्याचं ते कार्ट। मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाचा जीव गेल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली। रातोरात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की रिसॉर्ट पूर्णपणे जमीनदोस्त करा आणि पालिका कामाला लागली। घटना कालची आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये पूर्णपणे कैद झाली होती। या रिसॉर्टमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता। परंतु मृत्यूपूर्वी जे आहे की गावातले काही रिक्षा चालक आणि काही स्थानिक यांच्यासोबत बाचाबाची झाली होती आणि ह्या बाचाबाचीमध्ये त्यांना मारहाण झाली आणि तिकडे उभे असताना ते जागेवर खाली कोसळले, त्यांना अटॅक आला। असंही सांगण्यात येते की त्यांची बायपास सर्जरी झाली होती, त्यामुळे त्यांना त्रास झाला आणि त्यांच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। अखेर ही घटना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि आपल्या जवळच्या माणसाचा मुलगा गेलेला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना कुठेतरी जाग आली आणि मुख्यमंत्र्यांनी रातोरात हे रिसॉर्ट जे आहे की पूर्णपणे पाडण्याचे आदेश दिलेले आहेत। महानगरपालिकेच्या इतिहासातली पहिली मोठी कारवाई आहे की एक रिसॉर्ट तोडण्यासाठी 4 JCB चारही बाजूनी कामाला लागलेले आहेत। या भागामध्ये केवळ हेच रिसॉर्ट असं आहे की इल्लीगल असं नाही, अशी अनेक रिसॉर्ट आहेत, परंतु त्याच्यावर हातोडा फिरवणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। या कारवाईमध्ये महसूल प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, हे सर्व कामाला लागलेलं आहे। परंतु कोणाचा जरी जीव गेल्यानंतर जाग येते। ह्या रिसॉर्टमध्ये याआधी देखील अशाच एक मुलाचा मृत्यू झाला होता आणि काल ज्या मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आणि 7ही जणांना सध्या अटक केलेली आहे। त्यांची रवानगी तुरुंगात केलेली आहे आणि आज दुपारी त्यांना वसई न्यायालयामध्ये कारवाईसाठी हजर केलं जाणार आहे। परंतु आज हे रिसॉर्ट तुटलं, परंतु या परिसरात आसपास असे अनेक रिसॉर्ट आहेत, त्यांना कुठली परवानगी नाही, इथे खुलेआम मद्य विक्री केली जाते। परंतु इतके उशिरा का कारवाई करावी लागली हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रामचंद्र यशवंत ढेर, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। सर, काय सांगणार या कारवाई संदर्भात? नाही, कारवाई फार माझ्या डोळ्यातून पाणी येतोय बघा। बरोबरच ते शेती उपजीविका करणारी माणसं आणि गरीब माणसं त्यांनी इथून तिथून कर्ज काढून आणि उभं केलेलं आहे। आजूबाजूचे लोक व्यवसाय करतात या उद्देशाने त्याही सुरुवात केली। तर आपल्याला या धंद्यातून शेतीतून काही न मिळता त्यातून 2 पैसे मिळतात अशा उद्देशाने ते उभं केलं आणि खरोखरच दुःख वाटते का 100 जवळ 150-200 माणसाचं कुटुंब आहे त्यांचं, त्याच्यावर उपजीविका जगतात। परंतु मला एवढं वाईट वाटतंय आता की जेणेकरून त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्या आजूबाजूला पण अशी रिसॉर्ट आहे तर त्यांचे पेपर त्यांची इंग्लिश आहे ना, त्याचं कुठे काय आहे ती बघा ना तुम्ही। सरकार त्याच्यावर कारवाई करणार का हा प्रश्न। अरे मला पाठबळ कोणाचं? आता आम्ही तसं सांगू शकत नाही पाठबळ असं, तर ज्याच्या त्या हिमतीवर करतात आणि व्यवसाय करतात। आता तुम्ही बघितलं तर नवापूरमध्ये 8-10 रिसॉर्ट आहेत त्याच्या पद्धतीने करतात। आता या माणसाची काय काहीतरी चूक झाली असेल का असं तो हॅटेकनी गेला असं तुम्ही फुटेजवर दिसतो सर्व त्याच्या पद्धतीने। आता त्यांच्यावर त्यांच्या 7 माणसाजवळ आतमध्ये सीसीटीव्ही मध्ये असं दिसतं की तिथे मारहाण झालेली आहे, मारहाण झालेली आहे त्याच्या आणखी 2-3 आता त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही कारण मी नव्हतो इकडे। आता एक कारवाई झाली आहे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झाली आहे काय कुठे? आता मला ते तसं एवढं याच्यात खोलात बोलू शकत नाही कोणाच्या आदेशाने झाले काय झालं ते आपण बोलू शकत नाही। पण झालं आरोप केलेला आहे की इतरही मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आहेत, मग आमच्यावर कारवाई का? शिवसेनेचा एखादा नाही, आम्ही कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही, कुठे कारवाई होते मी आता आपण जाऊन बसलो। आपण सांगितलं का हरकत नाही, मी त्यांना सांगतो फोन लावतो आणि CMC बोलतो आणि त्यांना कुठेतरी फोन आणला का कारवाई थांबा, झालं तेवढं बस करा, नाही तर आजूबाजूचे रिसॉर्ट आहेत त्यांच्यावर तुम्ही करणार का कारवाई वगैरे? कारण ते उपजीविकेचा प्रश्न आहे आणि गेले ते कोणी केलं मध्यस्थी केली हो केली म्हणजे आता त्यांना पण आता फोन लावलेला मी बापा एकच बिल्डिंग राहिले सर्व भूसफर झालं बघ। पालिकेचे अधिकारी कोणी बोलत नाहीये काय बोलत नाही ते त्यांना चुकून सुरू आहे ते कोण आहे आयुक्त आहेत का आमच्या हातात काय नाही असं बोलतात डायरेक्ट। मग आता आम्ही कोणाकडे जायचं? आता हा प्रश्न असा उपस्थित झाला की जेणेकरून जी माणसं आहेत 100-200 माणसाचं कुटुंब अक्षरशः दूध येते हे कर्ज काढलेलं आहे, 5-6 कोटी रुपये कर्ज काढलेलं आहे। मग त्या लोकांनी कुठून भरायचं आहे? मग त्यांना त्यांचा उपजीविकेचा प्रश्न आहे आणि मग त्यांचा जबाबदार कोण? त्यांना त्याच्यात आत्महत्या करतील। हा दादा काय सांगाल? शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीवांचं काल या ठिकाणी त्या मारहाणीनंतर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं।
या ठिकाणची ही जी रिसॉर्ट आहेत या ठिकाणी बऱ्याच वेळा तक्रारी प्राप्त होत असतात की या ठिकाणी जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना मारहाण होत असते आणि त्यातलाच हा कालचा एक प्रकार आहे। हा संपूर्ण समुद्र किनारा ह्या सगळ्या अनधिकृत रिसॉर्टनी काबीज केलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा अवैधशा ॲक्टिव्हिटी देखील चालू आहेत। बरीचशी इलिगल या ठिकाणी आउटलेट देखील आलेली आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जे आदेश दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी खडबडून जागं झालेलं आहे आणि प्रशासनाने आजपासून ही कारवाई चालू केलेली आहे। कारवाईचं निश्चितच स्वागत आहे कारण एक जीव गेलेला आहे, परंतु मागणी अशी राहील की या ठिकाणी असलेल्या नागरिकांना हा त्रास आहे, हा त्रास कायमचा दूर करावा।